स्वागत। बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने। बीडमध्ये लष्कराचं पथक दाखल झालंय। पुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी लष्कराची मदत घेतली जाते आहे। पुराच्या पाण्यात 30 ते 40 जण अडकले आहेत। सिंदफणा नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे। गावाला पुराचा वेढा पडलाय, त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी आता लष्कराला पाचारण करण्यात आलंय। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी आमिर हुसैन आता आपल्यासोबत आहे। आमिर, काय स्थिती आहे आता बीडमध्ये? सौरभ, नक्कीच आपण जर बघितलं तर बीड तालुक्यातील सिंदफणा नदीला पूर आलेला आहे। विशेष म्हणजे या नदीने आपली पात्रता सोडलेली आहे। विशेष म्हणजे यात बीड तालुक्यातील हिंगणी हवेली, नांदूर हवेली व कुर्ला गाव या परिसरात अनेक जे गाव आहेत हे पूर परिस्थितीत आलेले आहे। इकडची जी शेती होती ते सुद्धा पूर परिस्थितीमुळे शेती सुद्धा वाहून गेलेली आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तर बरेच लोक गावात अडकलेले आहेत। सौरभ, 30 ते 40 जण गावात अडकलेले आहेत। त्यासाठीच तर आता सैन्य दलाचा वापर होणार आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी। सकाळपासूनच पुण्याचा एनडीआरएफ दाखल झाला होता, पण त्यानंतर दुपारी आज पुन्हा तर सैन्य दलाला दाखल करण्याचं संकेत दिले होते। त्यानंतर आज 5 वाजताच्या नंतर सैन्य दल त्या गावात दाखल झालेलं आहे। 30 ते 40 जण त्या गावात अडकलेले आहेत। सौरभ, विशेष म्हणजे पाणी पातळी कमी होईना आणि आपण जर बघितलं तर 3 ते 4 दिवसापासून बीडला अक्षरशः रात्री पाणी झोडपून जाते आणि दिवसभर बीड जिल्हा असो की बीड तालुका, शिरूर, आष्टी, पाटोदा, गिगोरे हे या गावात अनेक पूरसारखी परिस्थिती दिवसभर असते। आणि विशेष म्हणजे अनेक जे गावातले जे लोक राहणारे गाव नदी काठाचे लोक ते गावात अडकलेले आहेत। सौरभ, आणि अनेकांचे जनावर सुद्धा त्या ठिकाणी अडकलेत, म्हणून ते लोक आपले जनावर सोडून बाहेर येत नाही, म्हणून अशी परिस्थिती झाली की लोक तिकडे अडकलेले आहेत। सौरभ, ठीक आहे आमिर, धन्यवाद या माहितीबद्दल।